तर नमस्कार बहिणींनो भावांनो, माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खरंच एकदम खास आहे बरं का। तुम्ही म्हणता खरंच इतका खास कशाचा आहे, तर हा आहे ना घरातल्या पालींविषयी व्हिडिओ आहे बरं का आजचा। आणि घरातल्या पाली येत नाहीत किंवा वैताग देत असतात ना आपल्याला, ते तर तुम्हाला माहितीच आहे। आणि त्यातले त्यात आहे ना घरातले लेकर तर भेटच असतात पालींना, पण घरातल्या महिला सुद्धा लय वेळा भेटणारच असतात घरातल्या। आता मी भेट नाही बरं का पालींना, कारण की मी पाली जरी कुठं दिसल्या ना तरी मी मारते किंवा लगेच त्याच्यावर औषध करत असते, त्यामुळे मी पालीला भेट नाही। पण आमच्या घरातल्या मुली आहेत ना माझ्या दोन, त्या पालीला भरपूर अशा भेटतात। आणि मोठे पण माणसं आहेत आमच्या घरातले म्हणजे महिला, त्या सुद्धा भेटणाऱ्या आहेत भरपूर आमच्या घरात फॅमिलीत, म्हणजे अशा भेटणाऱ्या आहेत। तर आहे ना मला असं वाटतं की आमच्या फॅमिलीत मग सगळीकडेच अशा बायका आहेत बरं का, सगळीकडे अशा बायका आहेत की त्या भेटतात पालींना भरपूर अशा। मग त्या किचनमध्ये पाली असतात, बेडरूम मध्ये असतात, हॉलमध्ये असतात, आणि जिथं काम करायचे असतात तिथं जर पाले असल्या ना मग तर आपल्या घरातल्या महिला जातच नाहीत तिकडं। तर मग आता माहितीच असेल बरं का। तर बहिणींना तुम्ही पण भेटा का नाही पालीला, खरं बोला। आणि कोण कोण भेटत त्यांनी कमेंट करून सांगा मला की आम्ही भेटत म्हणून। आणि तुमच्यासाठीच हा खास व्हिडिओ आहे बरं का, ज्या पालीला भेटत ना त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे एकदम। कारण की तुम्ही हा उपाय एकदा केला ना तुमच्या घरातली पाल नाहीशी होणार आहे, कुठंच तुम्हाला पाली दिसणार नाहीत खरंच। कारण की लय जण भेटतात पाली, आणि बारके लेकरं पण भेटतात। आणि टॉयलेटमध्ये पण तुम्ही जाऊ शकता, टॉयलेटमध्ये बी पाले असतात बरं का। लहान मुलं पण टॉयलेटमध्ये जायला नको म्हणतात, आणि घरात पण पाले असतात बरं का। आणि कुणाकुणाच्या घरात इतक्या पाले असतात ना की ती पाली राहून राहून त्यांचे अंडे घरात घालून त्यातनं पिल्लं सुद्धा बाहेर येतात, आणि ती पिल्लं एकदम एवढे एवढे बारीक असतात बरं का। आणि ते बारीक पिल्लं आहे ना, म्हणजे आता मोठी पालींना आपण हाकललं तर त्यांना कळतं की हे घाबरतात आपल्याला, ते घाबरून पळतात। पण बारके पिल्लं असतात ना पालींची, ते अजिबात भेट नाहीत बरं का। त्यांना किती हाकला काही करा भेट तर नाही। मग आपण भांडे घासून जरी जाळीत ठेवलेले असेल तर ते पिल्लं त्या भांड्याच्या जाळीत सुद्धा गेलेले असतात, मग भांडे घासून पण उपयोग होत नाही। भांडे घासलेल्या भांड्यात सुद्धा पालीची पिल्लं जाऊन बसतात। आपण मान्य जे भांडे मांडत असतो म्हणजे रॅकवर, कोण मान्य म्हणतो कोण रॅक म्हणतं, तर रॅकवर पण भांडे मांडून ठेवलेले असतात आपण घासून स्वच्छ, त्याच्यावर सुद्धा पाली हिंडलेले असतात। आणि आपण जिथं डबे ठेवत असतो आपल्या हळदीचे, चटणीचे, मिठाचे, तिथं सुद्धा ते पाली हिंडत असतात। आणि आपण जिथं स्वयंपाक करून ठेवत असतो म्हणजे भाकरी कालवून टोपलं आपलं ठेवत असतो, त्या टोपल्याच्या भोवतीने सुद्धा आणि खायच्या पाण्याच्या इथं सुद्धा पाली गेलेले असतात। त्यामुळे ना जे आता आपण पाल जर बघितले ना टोपल्याच्या शेजारी कुठं, तर आपल्या मनात येतं की ही पाल हिंडली का टोपल्यावरनं, भाकरीवर हिंडली का, चपातीवर हिंडली का, मग आपली खायची इच्छाच होत नाही। कारण की आपण डोळ्याने बघितल्यानंतर खायची इच्छा होत नाही। आणि बरेच वेळेस पाहुणे आले ना आपल्या घरी तर त्यांना आपल्या घरातल्या पाली बघून आपल्या घरचं पाणी सुद्धा पिऊ वाटत नसतं, कारण की पाली चांगल्या अजिबात नसतात बरं का। थोड्या सुद्धा घरात पाली चांगल्या नसतात, कारण की त्या विषारी असतात। आणि विषारी असल्यामुळे आपल्या पाण्यावर तर हिंडल्या तर त्याचं विष त्याच्यावर सोडून जातात। आणि आपल्या जे पाणी खायचं त्यांनी ते खाल्लं तर आपण खाल्ल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा विषबाधा होती, हे तर तुम्हाला माहितीच असेल। बरेच जागे तुम्ही ऐकलं पण असं पालीमुळे विषबाधा झालेली माणसांना। तर आपण काय खायचं प्यायचं ठेवलं जर आपण कुठं उघडं राहिलं का की त्यात पाली जाऊन बसतात, असं लय जणांच्या घरात असते बरं का। कारण की चुकून राहत असतं ते, काही मुद्दाम उघडं घरातले सामान ठेवत नसतं, पण चुकून राहिलं तरी ते पालं किंवा पालीची पिल्लं त्यात पाण्यात गेलेलीच असतात। मग त्यामुळे किती घरात स्वच्छता ठेवा पण ते घरात पाली हिंडतच असतात। आणि हे ना आपण म्हणलं ना की किती स्वच्छता घरात ठेवायची की पाली अजिबात फिरकलं नाही पाहिजे, तसं नसतं बरं का। पाली एकदा घरात यायला चालू झाल्यानंतर येतातच, त्यांना किती स्वच्छता ठेवा, त्या भिंतीवर असतात, किचन असतात, किचनच्या खाली असतात, कोपऱ्यांमध्ये बसलेले असतात, आणि समोर सुद्धा ह्यांच्या कुणाकुणाच्या तर फरशीवरनं सुद्धा पाली पळत असतात, इतक्या घरात पाले असतात। त्यामुळे आपल्याला एकदाच हा घरगुती उपाय करायचा आहे बघा, तुमच्या घरातल्या पाली अजिबात तुमच्या घरात परत फिरकणार नाही, सगळ्यांना नाहीशी होणार पाली बरं का, थोड्या पण घरात पाली येणार नाहीत तुमच्या। त्यामुळे हा आपल्याला उपाय करायचा आहे। तर उपाय आपला असा आहे की आपल्याला कांद्याचा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला माहिती आहे कांद्याचा वास इतका भयंकर येतो, इतका भयंकर येतो ना की त्या वासानेच पाले आपल्या घरात परत फिरकत नाही। त्यासाठी आपल्याला एक मस्त असं लिक्विड तयार करायचंय, जेणेकरून आहे ना ते लिक्विड आपण हे केलं वापरलं ना घरात एकदा, त्यानंतर पाले आपल्या घरात फिरकणार पण नाही। त्या पाल्यांना बोलवलं ना आपण या घरी तरी ते येणार नाहीत, माहितीये का। त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि त्यासाठी आपण साहित्य फक्त कांदाच नाही घेतला बरं का, भरपूर असं साहित्य घेतले, 2-4 आपण वस्तू घेतले। आणि तुम्हाला सांगते हा उपाय कसा करायचा आहे, तर चला घेऊ आपण पटकन हा कांदा कापून। तर हा कांदा आपल्याला अगोदर कापून घ्यायचा आहे बरं का। आणि फक्त कांद्याचाच उपयोग आपल्याला इथं करायचा नाही, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 2-4 वस्तूंचा वापर करायचा आहे। पण तो 2-4 वस्तूचा वापर आपल्याला कसा करायचा हे पण तुम्ही लक्ष देऊन ऐकत जावा, कारण की बारीक बारीक स्टेप तुम्ही बघत नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाही। त्यामुळे ज्या बारीक बारीक स्टेप बी मी सांगितलेल्या असतात, जे बारीक बारीक आपले जे हे असतात ना स्टेप, ते स्टेप जर तुम्ही केले ना तर तुम्हाला त्याचा फायदा भेटतो, आणि नाही केला तर मग फायदा भेटत नाही। मग तुम्हाला परत
वाटण की ताईने जे असं सांगितलं आम्ही तसं केलं, पण आम्हाला काय फायदा भेटला नाही. आणि फायदा भेटण्यासाठी तर आपल्याला सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, कुठेही स्क्रिप्ट करू नका. तर इथं आपण असा कांदा मोठा मोठाच कापून घेतला, लय बारीक कापायची गरज नाही, कारण की ह्या कांद्याचा कसा उपयोग करायचा आपल्याला ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे अगोदर कांदा घ्यायचा आहे, पण तो असा आबडधोबड कसा पण मोठा कापून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला लसूण घ्यायचा आहे बरं का. इथं तर हा लसूण घेतलाय, पण आपल्याला ह्या लसणाला आहे ना सोलायचं नाही अजिबात. न सोलता ह्याचा उपयोग करायचा आपल्याला, कारण की न सोलताच उपयोग केला तरच आपल्याला फायदा भेटणार आहे बरं का. त्यामुळे ह्या लसणाचा उपयोग करताना आपल्याला अजिबात लसूण सोलून घ्यायचा नाही. तर इथं एकदम एक कुडी घेतलेली बरं का लसणाची मी. मध्यम आकाराचा लसूण होता, लय मोठा पण नाही लय बारीक पण नाही, मध्यम आकाराचा लसूण होता बरं का. त्यातनं ह्या लसणाच्या पाकळ्या काढलेल्या आहेत मी. तर आता आपल्याला ह्या लसूण आणि हा कांदा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. तर चला आपण बारीक करून घेऊ मिक्सरला. तर आता आपण पहिल्यांदा लसूण टाकून घेऊ ह्याच्यात, आणि त्यानंतर हा कांदा पण टाकून घेऊया. तर लसूण आणि कांदा आपण ह्याच्यात टाकून घेतलेला आहे बरं का. तर आपल्याला थोडंसं पाणी वतायचं आणि हे घ्यायचं बारीक करून. आता आपण बारीक करून घेऊ ह्याला. एकदम बारीक पेस्ट करायची आपल्याला, असा मोठा ठेवायचा नाही. लसूण आणि कांदा एकदम पेस्ट झाली पाहिजे बारीक, असं आपल्याला बारीक करून घ्यायचंय. तर चला बघूया आपण बारीक झालंय का. तर थोडंसं आपल्याला अजून एकदा फिरून घ्यावं लागेल बरं का, कारण की कांदा आणि लसूण एकदम पेस्ट झाली पाहिजे, तरच आपल्याला फायदा भेटणार, नाही तर भेटणार नाही. तर झालेलं आहे आपलं बारीक करून मिश्रण हे. तर घेऊन जाऊया आपण तिकडे. तर आता आपली ही बारीक पेस्ट करून झालेली बरं का. ह्याला आपण चहा गाळणीने गाळून घ्यायची. हे अशा प्रकारे गाळून घ्यायचं त्याला, म्हणजे त्याचा रस सगळा चाळणीतनं निघतो. बघू शकताय बघा तुम्ही, रस निघतो ह्यातनं. आणि कांद्याची आणि लसूणची पेस्ट केलेली आपण, त्यातनं हा रस एवढा निघलेला आहे. आणि बारीक करताना आपल्याला थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे, कारण की पाणी नाही वापरलं तर तसं बारीक होणार नाही बरं का. त्यामुळं पाणी वता, आणि बारीक झालं तर आबडधोबड होतं. एकदम ह्याची पेस्ट झाली पाहिजे तयार. बघू शकताय तुम्ही, एकदम ग्रेव्ही तयार झालेली आहे ह्याची, इतकी बारीक करून घेतलेली आहे आपण. तर ह्यातनं घेऊया आपण हा रस काढून. तर ह्याची पेस्ट सगळी आपण गाळून घेतलेली चांगलीपैकी. तर ह्या पेस्टचा आता आपल्याला काही उपयोग नाही आहे बरं का. तर आपल्याला फक्त हे पाणीच लागणार आहे, जे आपण कांद्याचं आणि लसणाचं बारीक करून त्यातनं पेस्ट करून एकदम त्यातनं पाणी काढून घेतलेलं आहे. तर हे पाणी आपण साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि आपल्याला आता इथं आहे ना 10 लवंग आणि 10 मिरी घेतलेले आहेत आपण. ज्या गरम मसाल्यातल्या लवंग आणि मिरी असतात ना, त्या 10 लवंग आणि 10 मिरी घेतलेल्या आहेत. तर आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे, बारीक पावडर करायची. तर आपल्याला हे अशा कुटणीत कुटून घ्यायचे. ह्याला मिक्सरला लावायची गरज नाही बरं का, हे अशीच पावडर करा आणि लगेच पावडर होती. ह्याला काय लय टाइम लागत नाही. फक्त अख्ख्या काय टाकू नका, लवंग पण आणि मिरी पण, त्याची पावडर करा त्यावर टाका. अख्ख्या टाकून आपल्याला फायदा होणार नाही काहीच त्याचा. आता ही पावडर करून झालेली आपली. आता ह्या पावडरला पण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचे. तर आता आपण जी पेस्ट केलेली होती लवंग आणि मिरीची, ते आपण ह्याच्यात टाकून घेतलेली बरं का. आणि तुम्ही ह्याचा कलर पण बघा, कलर एकदम ह्याचा बदललेला आहे. आणि वास पण ह्याची एकदम स्ट्रॉंग येते बरं का. जेणेकरून ह्या वासाने आहे ना आपल्या घरातल्या पाली कायमच्या नाहीशी होणार आहेत. आणि तुम्हाला आता माहिती आहे लोक घरातले किती पालींना भेटतात. आणि ज्या घरात पाली आहेत ना त्या घरात तर काय काम करायचं म्हणलं ना, एखादं काम आपण करायला लागलो तिथं जर पाल निघली तर ते काम आपलं 2-3 तासातच
तासासाठी तर थांबलेलं असतं, कारण की जोपर्यंत कोणी येऊन ती पाल हाकलत नाही किंवा ती जी ती मनाने जात नाही तोपर्यंत आपण ते काम करतच नसतो. अशी पालींची गत असते घरातली, त्यामुळे आपल्याला कायमच्याच पाले आपल्या घरातनं घालवायच्यात. आपल्याला आहे ना अशी जी बॉटल असते ना आपल्या घरात उपलब्ध असते बरं का ही बॉटल, नाहीतर बाजारात पण कुठं पण लेतले 10 रुपयाला 20 रुपयाला ही बॉटल येते बरं का, स्प्रेची बॉटल. किंवा तुमच्या घरात दुसरे कशाची स्प्रेची बॉटल असेल ना तरी ती घ्या, पण बॉटल स्प्रेचीच घ्या, दुसरी साधी बॉटल घेऊ नका, कारण की स्प्रेच्या बॉटलीनेच आपल्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळं स्प्रेची बॉटलच घ्या. आणि हे स्प्रेच्या बॉटलमध्ये ना हे मिश्रण आहे ते आपल्याला ओतून घ्यायचं आता. तर चला आपण ओतून घेऊया ह्याच्यात. हे अशा प्रकारे ओतून घ्यायचं आपल्याला. तर बघा ही बॉटल एवढी भरलेली आहे इथं. आणि आता आपल्याला ह्या बॉटलमध्ये एक सिक्रेट वस्तू टाकायची बरं का. ती सिक्रेट वस्तू काय आहे मी तुम्हाला सांगते बरं का, कारण की ती सिक्रेट वस्तू जर आपण ह्या बॉटलमध्ये टाकली त्याच टायमिंगला आपल्याला ह्या बॉटलमधल्या मिश्रणाचा फायदा होणार आहे, म्हणजे ह्या लिक्विडचा फायदा होणार आहे. आणि हे लिक्विड इतकं स्ट्रॉंग आहे ना, खरंच तुम्ही एकदा वापरल्याच्या नंतर तुम्हाला 100% फरक पडणार आहे ह्याचा. तर आपल्याला याच्यात एक सिक्रेट वस्तू टाकायची. आता ती सिक्रेट वस्तू काय आहे मी ते पण सांगणार आहे, टाकताना तुम्ही बघता पण त्याच्या अगोदर तुम्ही ऐकून घ्या हे किती वेळ आपल्या घरात शिंपडायचे, कारण की आपल्याला हे स्प्रे मारायचं आहे. आणि ते घरात किती वेळ स्प्रे मारायचं ते पण मी तुम्हाला सांगते. ज्या टायमिंगला तुमचे सगळं जेवण फिवण होईल, भांडे फिंडे तुम्ही घासतात आणि त्या टायमिंगला तुम्हाला माहिती आहे की आपल्या भांड्याच्या जाळीत पाली जाऊन बसत असतात. मग जिथं भांड्याची जाळी ठेवतो ना आपण त्या भांड्याच्या जाळीच्या साईडने स्प्रे मारायचा आहे. हा आपल्याला हा असा स्प्रे करून साईडने स्प्रे मारायचा. आता ह्याची सिक्रेट वस्तू काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण तुम्हाला स्प्रे कसा मारायचा ते पण सांगते. ह्या अशा साईडने असं स्प्रे मारून घ्यायचा आहे. ज्या भांड्याची जाळी असते त्या साईडने हा स्प्रे आपल्याला हा मारून घ्यायचा आहे. आणि जिथं तुम्हाला वाटतं सतत की किचनवर पाले असतात किंवा स्टाईल फरशीवर त्या पाली बसतात, खिडकीमध्ये पाली बसतात, तिथं हा आपल्याला स्प्रे मारून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बरं का तुमच्या घरात कसलीच म्हणजे कधीच पाले येणार नाही. आता आपण ती सिक्रेट वस्तू काय ती सांगते आणि ह्याच्यात टाकून घेते. तर आपल्याला अगोदर टाकायचं नाही बरं का, ज्या टायमिंगला बॉटलमध्ये आपण हे मिश्रण भरण हे लिक्विड भरण त्याच्यानंतरच ती वस्तू टाकायची आपल्याला. ज्या टायमिंगला आपण वाटेतच हे मिश्रण असेल ना त्या टायमिंगला टाकू नका अजिबात. तर चला आपण ती सिक्रेट वस्तू पण सांगते. तर ती सिक्रेट वस्तू ही खायचा सोडा. तर आपल्याला हा खायचा सोडा आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे. तर साधारणतः आहे ना 1 चमचा ह्याच्यात आपल्याला हा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. आणि खायचा सोडा टाकल्याच्या नंतर ह्याला ना बॉटलला हे अशा प्रकारे हलवून घ्यायचे. आणि खायचा सोडा टाकायला विसरू नका बरं का. खायचा सोडा टाकल्याच्या नंतर आहे ना हे लिक्विड एकदम स्ट्रॉंग होतं आणि त्याच्यामुळे त्या लिक्विडच्या वासामुळेच घरात कसलेच पाली येत नाही बरं का. त्यामुळे आपल्या हे लिक्विड करताना तयार एकदम स्ट्रॉंग करायचं, जेणेकरून आपल्या घरात पाली आणि पालींचे पिल्ले येणार नाही. तर तुमच्या घरात बेसिंग असेल त्या बेसिंगमध्ये पण हा स्प्रे मारून ठेवा. हा असा स्प्रे मारायचा आपल्याला, बेसिंगच्या साईडने पण हा स्प्रे मारायचा. जिथं तुम्हाला वाटण पाली येईल त्या साईडला हा स्प्रे मारून ठेवा. बघा तुमच्या घरात कसलेच पाली येणार नाहीत. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. पण तुम्ही हा व्हिडिओ माझा कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय हे पण नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया आपण नवीन अशाच माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.